नमस्कार मित्रांनो, मी गणेश पाटील तुमच्यासाठी परत एकदा मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन येतोय। मित्रांनो परत एकदा आलोय मी आमच्या खाडीच्या वरच्या भागाला मित्रांनो, जिथं आपण आज लावणार आहोत म्हणजे बोक्ष्या। बोक्शी कशी असते आणि कशा प्रकारे मित्रांनो लावतात ना, ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर जर नवीन असाल प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। आणि मित्रांनो व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुम्हाला ही व्हिडिओ अशा खूपच कमी मित्रांनो पाहायला म्हणजे बघायला भेटतील। कारण वर्षातून कमीत कमी आपण 1 ते 1.5 महिनाच बोक्ष्या लावतो मित्रांनो। कारण आपण पावसाळीच कोलबी आपल्याला बोक्शीमध्ये भरपूर अशी म्हणजे मित्रांनो पडते रात्रीची। तर चला रात्रीची कशी तुम्हाला कोलबी ना पडते बोक्शीमध्ये ती तुम्हाला मी दाखवते। तर चला आता सर्वात पहिले जाऊ ती म्हणजे आपण बोक्शीला साईडला असे पत्रे लावून घेऊ मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये लावू म्हणजे बोक्शी। चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू मित्रांनो। बोक्शी असते ना ही बघा, ही अशा प्रकारे असते ती म्हणजे बोक्शी। आता ती आपण 2 साईडला काट्या बांधू आणि जाऊ ते म्हणजे बोक्शी लावायला मित्रांनो। तर चला बोक्शी लावा। बैलेंस इतना है नीट उभं नाही रहते यार। हाय नीट उभं नाही रहते किती व्हिडिओ हो। मित्रांनो आता घेऊ आपण बोक्ष्या लावून। आता खांड जवळपास आपली झाली, त्या साईडला खांड पत्रा लावताय तो घेऊ लावून। पहिले म्हणजे आपण काटे बांधून घेऊ। अशा प्रकारे आपण एक काठी बांधू, त्या साईडला एक काठी। मित्रांनो अशा प्रकारे बघा, अशा आपण दोन घेऊ काट्यावर बांधून 2 साईडला आणि या साईडला मित्रांनो आपण घेतली बोक्शी लावून दुसरी जाऊ। त्या प्रकारे बोक्शी लावून घ्यायची। मला ते म्हणजे आता दुसरी बोक्शी लावा। मित्रांनो फायनली ना आपली बोक्शी
दुसरी लावून झाली आहे बघा, तुम्ही काट्या बघू शकता. आणि खाली आहे ना ती बोक्ष आहे, ती अशी पूर्ण अशी आहे. अशा प्रकारे आपण बोक्ष लावून घेतले. हा बघा पूर्ण हे आहे आणि एक साईडला पत्रा लावलं आहे. पण मित्रांनो आता ना फायनली आपण बोक्शा लावून घेतल्यात. त्या म्हणजे 3 बोक्शा लावल्यात मित्रांनो. एक बोक्शी लावायची आहे ती म्हणजे तिथं, तिला आपल्याला आता थोडासा टाईम होईल मित्रांनो. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू द्या. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला मित्रांनो शेअर करा जास्तीत जास्त. खूप वेळ झाला आपल्या मित्रांनो. चॅनलला मित्रांनो चॅनल मोठं करा लवकरात लवकर. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. थोड्या टायमानंतर जातो ते म्हणजे शेवटची बोक्स लावा. मित्रांनो आपण घेऊ पहिली बोक्स मालव. ही हाय काय पडले ते? आता आपण आलेलं बोक्शा पालवाला जिल्हा बघू शकता. गणेश पाटील पालवत आहे. हाईत बोलते काय हाईत बघूया आपण. 4-5 हातीन बोलतोय. बघू शकता आपण किती पाण्यात गेलाय पालवायला. करपार आहे बोलते, करपार. बघू शकता आपण आता वरती आल्यावर. तर बघू शकता तो वरती आणल काय पडले तर बघू शकता. आणि हाणलेलं आहे त्यांनी वरती बोक्षी. डालात टाकू आपण बघू नंतर. बघू शकता तो डालात टाकल किती भेटली बघायला. हा डाल करपार आहे बोलते बघा. तर डालात टाकली, कचरा जाम आहे. रातची परेल बोलते जाम. तर दगड टाकायला लागतो खाली मुरासाठी. आमचा डाल ह्याच्यात आम्ही काढलेला जिल्हा आपण बघू शकता. हे आम्ही जर 4 जण आलेलो आहे. आता बघू शकता आपण वरती काढू. आणि एक छोटी करपार पडलेली आहे बघा. ही आमची करपार. फोटो काढतो यांची. मित्रांनो चाललाय आपण बोक्शी पावला. जय आणि मयूर आलाय माझ्यासोबत. आणि माझा भाऊ आणि भावेश गेलाय तो म्हणजे बॅटरी आणायला. कालोख पडला का खूप असा जिल्हा तर कोलबी बोक्शीला पडते. आता जाऊ तिथं आपण मगाशी लावली बोक्शी बघू. अजून तर जिल्हा बोक्शीला पडायला खूप वेळ आहे मित्रांनो. कदाचित थोडासा पडू शकते कारण आता झाल्या भरपूर जिल्हा पडते. आपण बघू शकता गणेश पाटील चाललेला आहे पालवाईला. संध्याकाळी काय परत नाही, थोडा रात झाल्यावरती जाम पडते ह्याच्यात. खाली आहे ती जाम बोक्षी. बघू शकता आपण पालवतो. काय हाय काय 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 नाही. बघू शकता गणेश पाटील पालवत आहे बोक्षी. संध्याकाळी पालवायला तेव्हा काय नाही भेटलं. आता कालव झालेला तर बघू शकता काय भेटतोय. काय काय पाठ पडली बोलते एक. दे बांधली जिल्हा पडलाय वाटतोय पण आलोक नाही पडला तर काय आपण बघू शकता जिल्हा किती पडतोय. तो सोडत आहे दोडी. जिल्हा पडलेला आहे आणि पडलेल्या त्या करपाडी. लगेच आता अर्ध अजून 50-60 पडलं कांद्याला. आत्ताची करपाडची कॅच.
आणि कडपाल सो ब्युटिफुल सो एलिगेंट. आणि चिवणी चिवणी बोलतात आपण मोठी झाल्यावर चिवणी बघा ही छोटीशी चिवणी चांगलं दिसते निकले हा फक्त असं कालो की करपारी एक बाटली धर तू भरून नको आवरा पडतो आरती क्रिकेट पडेल पडेल बरोबर नाही होता येतो ना फोबा कोलबा फोबा फोबा नाही बांधा येतो बांधायचं सगळ्या कांद्याला बोलून पत्र लावायचं अखंड नो दाखव तांबड्या किती 2 मिनिटं अशी कडक आयली